तर मित्रांनो आपल्याकडे गाड्या आल्या टायर रिमूव्हलसाठी आणि इकडे बुलर लावल्या सीट वगैरे डिप्लिनसाठी. तर तुम्ही बघू शकता आता या i20ची काय कंडिशन आहे की ते खालून डांबर वगैरे पूर्ण उडलेलं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे डांबर कसं. आपण दुसरी साईड पण बघूया. या गाडीची दुसरी साईड आहे, दोन्ही साईडला भरपूर असं डांबर वगैरे उडलेलं आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण घेणार आहे हे ट्रिथलॉनचं टार रिमूव्ह लिक्विड. हे तुम्हाला कुठल्याही दुकानात 3-4 हजारापर्यंत 5 लिटरचा कॅन भेटून जाईल. त्यासोबतच सुट्टं वगैरे पण देतील. तर जास्त काय नाही करायचं, सगळ्यात पहिल्यांदा हे डायरेक्ट अप्लाय करायचं एका बॉटलमध्ये घालून. तुम्ही बघू शकता आपण कसं करतोय. पूर्ण अप्लाय करून चांगलं मारायचं जेणेकरून ते हळूहळू थोडं थोडं डीप परत ते पडत जातं. त्यानंतर जर तुम्हाला तेवढा पेशन्स नसेल तर तुम्ही साधा एखादा कापड घेऊन मायक्रोफायबर वगैरे जरी घेतलं तरी चालेल. मायक्रोफायबरने डायरेक्ट फक्त ते मायक्रोफायबर नंतर खराब होणार एवढं लक्षात असू देत. चांगलं हे असं रब करून घ्यायचं, चांगलं घासून घ्यायचं. कारण जे मोठे मोठे स्पॉट आहेत ते सहज निघत नाहीत, त्यासाठी आपण असं घासतो हे पूर्णपणे. जर टायरच्या आत वगैरे असेल तर ते काही निघत नाही. जेवढं बॉडीवरती आहे तेवढं आपण पूर्ण क्लिअर करू शकतो. तुम्ही बघू शकता कापडाची काय कंडिशन झाली. पूर्ण डांबर गाडीचं त्या कापडाला लागलेलं आहे. पूर्ण आपण क्लिअर करून चला घेऊया. आता मी तुम्हाला गाडीचा रिझल्ट दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता गाडी पूर्ण वॉश वगैरे झालेली आहे. हे बघा किती डांबर होतं काय होतं हे तुम्हाला तर तुम्ही स्टार्टिंगला बघितलेलंच आहे. ही आत्ताशी पहिली साईट आहे. आता तुम्हाला दुसरी साईट पण दाखवतो. ही साईड पण बघू शकता तुम्ही. एकदम क्लिअर झालेली आहे, काय प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही टार रिमूव्ह मारल्यानंतर जास्त वेळ जरा वाळून देत जाऊ नका. होईल तेवढ्या लवकर त्याला क्लीन करा. हे आपलं शॉप आहे क्राऊन ऑटो स्पा.